आजच्या अभियानामध्ये उपस्थित विनोदजी आणि सर्वच मान्यवर काही नगरालयाने अरविंदजीने तुम्हाला सांगितलेलं आहे की संघटनेमध्ये AICCनं निर्णय घेतला आणि देशभरामध्ये अशा पद्धतीचा ही मोहीम किंवा उपक्रम त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहोत। यातून नॉमिनेशनपेक्षा लोकांचं मत काय हा उद्देश त्यातला महत्त्वाचा आहे आणि म्हणून ऑब्झर्वर देखील पुढचे आज ते दिवसभर पुणे शहरातल्या लोकांना भेटणार आहेत, उद्या दिवसभर पिंपरी चिंचवडमध्ये असणार आहे, परवा दिवशी ग्रामीणमधल्या लोकांना भेटून मग परत 17, 18, 19 विधानसभा वाईज त्यांचा दौरा पुणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे असणार है और पूरी विधानसभा में जाके वो जायजा लेंगे, सबसे मिलेंगे, उनकी राय लेंगे और उसके हिसाब से ब्लॉक कमेटी के अध्यक्ष हो, तालुका के अध्यक्ष हो, फ्रंटल के अध्यक्ष हो, महिला आघाड़ी के अध्यक्ष हो, ये सभी की पुनर्रचना इस माध्यम से होगी और ये करते वक्त समाज के हर घटक, समाज का जो हर रिप्रेजेंटेशन है उसको भी रिप्रेजेंटेशन कैसे मिले, महिलाओं का रिप्रेजेंटेशन कैसे रहे, ओबीसी का रिप्रेजेंटेशन कैसे रहे, माइनॉरिटी का रिप्रेजेंटेशन कैसे रहे, ओपन का रिप्रेजेंटेशन कैसे रहे, इसका भी वो जायजा लेंगे और उसके हिसाब से अभी पूरे देश में महाराष्ट्र में पूरे शुरू हुआ है, अभी अगले 8-10 दिन में ये सबसे मिलेंगे, रिपोर्ट देंगे और उसके ऊपर MPCC और AICC निर्णय लेंगे। ऐसा एक प्रोसीजर हम करने जा रहे हैं। AICC ने करीबन 7-8 राज्यों में ये प्रयोग किया और इसका यश हमें निश्चित स्वरूप से मिले। ग्राउंडवर जे काम करत आहे, मी सांगितलं म्हणून नाही तर तो ग्राउंडवर काम करणाऱ्या माणसाला न्याय हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळू शकतो। हा मेसेज जो 7-8 राज्यामध्ये गेलेला आता तो महाराष्ट्रामध्ये आपण पाठवण्याचं काम करतो। इसमें बोलने जरूरत है। आदरणीय सत्यजीत पाटिल जी पूर्व मंत्री, आदरणीय नगरोले जी हमारे MPCC ऑब्जर्वर, श्री पाटिल जी MPCC ऑब्जर्वर, सम्मानित हमारे यहाँ के माननीय DCC अध्यक्ष अरविंद शिंदे जी। तुम्ही गप्प बसत, पत्रकारांना पाहिजे तसं असू द्या, आपके साथ डायरेक्टली बात कर लेंगे। दीप्ति ताई चौधरी जी हमारे पूर्व विधायक, संजय जी, आदरणीय अमीर शेख जी जो पूर्व में हमारे NSUI के अध्यक्ष हैं, सौरभ जी, सुनील मलखी जी, सुनील शेंडे जी, अजीत जी। आज मैं धन्यवाद करना चाहूँगा हाईकमांड का कि मुझे एक जिम्मेवारी जो ये चौथी स्टेट है जिसमें सृजन अभियान का एक हिस्सा बनकर मैं आया हूँ और मेरे लिए पुणे बहुत ही दिल से इसलिए भी जुड़ा है क्योंकि मेरी पढ़ाई ILS लॉ कॉलेज पुणे में हुई और मेरे लिए बहुत बड़ा ऑनर है और आज 20 साल के बाद मैं पुणे वापस आया हूँ। बहुत बदलाव है और दूसरा इस कर्म भूमि में और इस भवन में जहाँ बैठे हैं, ये हिस्टोरिक भवन है, यहाँ पर आने से मुझे अपने जो कांग्रेस जनों से जो उनके दिल में एक हमेशा से एक लौ जलती आई है, हिस्टोरिक है और उससे मैं समझता हूँ पूरे देश में एक क्रांति का जो रूप लेने वाली है, उसी के साथ ये अभियान शुरू हो रहा है। और मैं धन्यवाद करना चाहूँगा अपनी हाईकमांड का कि मुझे ये सौभाग्य प्राप्त हुआ है कि यहाँ पे मैं समझता हूँ ये मंदिर के रूप में मैं देखता हूँ और आज हमने ये निर्णय भी लिया है कि हम ज़िला स्तर पे किस तरह से काम करने वाले हैं। हमारे सारे सीनियर लीडर्स यहाँ पे उपस्थित हैं और सभी की एडवाइस लेकर हम आगे बढ़ने वाले हैं। सृजन अभियान, इसका मकसद पार्टी के कार्यकर्ताओं को सुनना है और कार्यकर्ता जो दिल्ली नहीं जा सकता है, बॉम्बे नहीं जा सकता है, उनकी जो मंशा है, उनके जो विचार है वो पार्टी सुनना चाहती है और ये एक
प्रैक्टिस हो रही है पूरे देश में कि हम अपने ज़िला को कैसे ताकत में लाएं और हमारे कार्यकर्ताओं की एक पूछ हो, और यही हमारे कार्यकर्ताओं की जो कंसर्न है, उनके जो चिंता है, उनके जो विषय हैं, वो हाईकमांड तक पहुंचाने की जिम्मेवारी मुझे दी गई है। और ये जो हम काम करने वाले हैं, आज 3 दिन यहाँ पे लगाएंगे, उसके बाद 17 तारीख से एक एक विधानसभा में हम जाने वाले हैं। पिंपरी चिंचवाड़ में कल जा रहा हूँ और फिर से पुणे आएंगे, और आप सभी का सहयोग इसमें हमें मिले, यही मैं कामना करता हूँ। और अगर कोई भी सवाल है, मैं समझता हूँ हमारे सारे लीडर्स ने आपको सही तरीके से बता भी दिया है कि इस काम का हमारा क्या मकसद है, और मैं चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा हमारे पार्टी के कार्यकर्ता इसमें भाग लें। धन्यवाद। ऑब्जर्वर जी को मैंडेट है वो अकेले बैठेंगे और अकेले बैठ के सबसे बात करेंगे, और एक एक को जिसको मिलना है वो अकेले में उनको मिल सकता है, और एक अकेले बैठ के वो उनसे बात करेंगे। तो कॉन्फिडेंशियली किसी को बात करनी है ऑब्जर्वर से तो अकेले में वो बात कर सकते हैं। विधानसभा नहीं है, विधानसभा नहीं है। हो आम्ही प्लॅन करू, 1-2 अडीच तासाचा प्लॅन. समजा त्यात 1 तासात मेळावा झाला किंवा 1 तासात ग्रुपमध्ये भेटले सगळे आणि राहिलेला 1 तास 1 to 1 भेटायचं, असं ते करते. आणि उन्होंने अभी बैठ के कहा है कि मुझे और 4 दिन देने पड़े तो मैं दूंगा, लेकिन हर एक की सुनवाई में करके ही जाऊंगा, ऐसे नहीं होगा कि किसी को सुना नहीं, ऐसे नहीं करेंगे, उन्होंने कहा. हाँ, हे शिफारस करणार. सगळे फेररचना होणार आहे. नहीं गेले वगैरह नहीं, ते कंटिन्यू है जोपर्यंत जब तक AICC को ये रिपोर्ट नहीं जाता और उसके ऊपर निर्णय नहीं होता तब तक एग्जिस्टिंग सब लोग कंटिन्यू रहेंगे. मुझे लेके मैं कोल्हापुर का अध्यक्ष हूँ. खाली पकडा नाही, इथं पकडा असं माईक. नाही, जरा चुकीची माहिती आहे. तुम्ही मागच्या वेळी देखील बघितलं असेल, मी पहाटे 1 वाजेपर्यंत इथं बसलो होतो. सगळ्यांना 1 to 1 भेटणार आहे, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. आणि हे प्रेसला याच्या आधी ह्या पुढच्या 10 दिवसाचा प्रोग्राम काय असेल उसका हमने ऑलरेडी प्लान बनाया हुआ है. ऑब्जर्वर की तरफ से मैं आपको शब्द देता हूँ कि वो अकेले में मिलेंगे, किसी को भी मिलने की कोई दिक्कत नहीं आएंगी, वो खुद आके उनको मिल सकते. मैं भी नहीं बैठूंगा अंदर. आता मागचं बदलायचं म्हणून पुढे आहे उमेश, मागचं बदलायचं म्हणून पुढे चांगलं करावं लागलं ना. आता नहीं, ये नगराले साहब ने जैसे आपको कहा कि ये अभियान अलग है, ये ऑब्जर्वर जो बताएंगे उसके ऊपर ही निर्णय होगा, उसमें कोई बदल हो नहीं सकता. इसीलिए हर एक जिले को एक एक ऑब्जर्वर भेजा हुआ है. नहीं तो फिर प्रोसेस पहले चल रही थी वैसे भी चल सकती थी, लेकिन पार्टी ने डिसीजन लिया कि हमको अलग तरीके से इसको आगे लेके जाना है, इसलिए तो उन्होंने भेजा है. तो आप निश्चिंत रहिए. 4th स्टेट है. हाँ, वही मैंने बोला कि निश्चिंत रहिए कि वो करेंगे, और वो एक्सपीरियंस्ड है. उनका 4th स्टेट है यार, मतलब वो 4 स्टेट करके अभी अपने यहाँ आए हैं, तो उनको एक्सपीरियंस है, और उन्होंने जो रिपोर्ट दी है उसके ऊपर ही निर्णय होगा. प्रदेश आणि AICC दोन्ही. नाही, तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, काँग्रेस ही राष्ट्रीय पक्ष आहे. शेवटी या सगळ्या रिपोर्टवर प्रदेश चर्चा करून AICC एक प्रोसेस आहे आमची या सगळ्या गोष्टींमध्ये. असं नाही की आता इंटरव्ह्यू दिला त्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल. मी मगाशी पहिल्यांदा भाषणात सांगितलं की रिप्रेझेंटेशन्स ऑफ डिफरंट, म्हणजे OBCचे रिप्रेझेंटेशन, महिलांचं रिप्रेझेंटेशन, हे सगळं ॲनालिसिस होईल ना. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू, व्यवस्थित होणार, काळजी करू नका.
आज सगळ्यांना निरोप दिलेला आहे पेपरमध्ये. आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्समधनं देखील असं सांगतोय की निरोपाची गरज नाही. ज्याचं पक्षावर प्रेम आहे, पक्षाबरोबर आयलँड आहे, त्यानं यावंच लागेल. आणि ऑलरेडी हा ऑफिशियल प्रोग्राम आहे, हे घरचं लग्न नाही माझ्या. त्यामुळे सगळ्यांनी यावंच लागेल आणि आपली भूमिका मांडावीच लागेल की इथं येऊन व्यासपीठावर कुणाला निरोप किंवा निरोप मिळाला नाही अशातला विषय नाही. ज्याला माहिती आहे आणि आपण प्रेस प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे आजच्या दोन्हीचं, त्यामुळे यावंच लागेल सगळ्यांनी. असं काय वैयक्तिक निरोप द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटतं नाही. आता ते ह्या रिपोर्टवर ठरेल. बरं, हा रिपोर्ट झाल्यावर ठरेल. नाही नाही, आता ते येतील ना, थोड्या वेळात येतील. नाही, मला वाटतं आज त्याच्यावर चर्चा करायला नको. तो प्रदेश पातळीवरचा विषय आहे. मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. मला वाटतं याच्यावर बरेच प्रदेशाध्यक्ष आमचे बोललेले आहेत. पूर्वी पोटनिवडणुका झाल्या त्यावेळी भाजपनं कुठं कुठं उमेदवार उभे केले, हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळे भाजपनं मध्यस्थी करावी आणि काँग्रेसनं निर्णय घ्यावा असं काही मला वाटत नाही. यातला काय विषय नाही. मी म्हणून मगाशी पहिला जे स्टेटमेंट केलं की प्रदेश काँग्रेस याच्याबद्दल बोलणं संयुक्तिक राहील. कारण की तुम्ही बावनकुळे साहेब बोललेत का हे मला माहिती नाही. त्यामुळे उगाच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. नाही, कॉन्ट्रडिक्शन नाही. शेवटी काँग्रेस ही नॅशनल पार्टी आहे. एखादा निर्णय AICC घेते त्यावेळी MPCCला विश्वासात घेऊनच घेते. राज्यसभेची जागा देताना सुद्धा हर्षवर्धन संकपाळ साहेबांशी चर्चा होऊन आम्हा काही मंडळींशी चर्चा होऊन ती जागा आपण सोडायचा निर्णय त्यावेळी घेतला. त्यामुळे कुठे AICC आणि MPCC मध्ये दुरावा आहे किंवा वेगळा आहे असं काही नाही. शेवटी दोन्ही एकत्रितपणेच हा निर्णय घेतात आणि म्हणून जे काही निर्णय होतात ते एकत्रितपणे एकामेकाला विचारूनच या ठिकाणी होतं. शेवटी हे सगळे निर्णय घेत असताना प्रदेश पातळीवरच हे निर्णय या ठिकाणी होत असतात. त्यामुळे मला वाटते त्याला वेगळे फाटे फोडण्यात काय अर्थ असं मला वाटत नाही. आता जळगावमध्ये लाईन लागल्या धान्य खरेदीसाठी. कुंभमेळाव्यामध्ये लाचखोर माणसानं सांगितलं 500 कोटीची कामं मला मिळालेत, मी एवढी कामं देणार. त्याच्यावर पण चर्चा थोडी व्हायला पाहिजे असं मला वाटते. अतिवृष्टी झाली आहे, त्याची नुकसान भरपाई अजून सरकार त्या ठिकाणी द्यायला तयार नाही. हे देखील मुद्दे तेवढेच महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. मला वाटतं पवार साहेब आणि सुप्रियाताईंनी त्यांना उत्तर दिलेलं दिलं ना, पक्षाने दिलं. पक्षानं ऑफिशियल हँडलवर त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याचा खुलासा केलेला आहे प्रदेश काँग्रेसनं. काँग्रेस पक्ष किती मोठा आहे, किती परंपरा आहे, ताईंनी पण त्याचा खुलासा केलेला आहे. त्यामुळं जे ते बोलले तरी आमची भूमिका क्लिअर आहे. काँग्रेस पक्ष किती मोठा आहे किंवा ते काँग्रेस पक्षातूनच पुढे आलेले आहेत हे सगळ्यांना आता कळालेलं आहे. बाहेर गेले 2-3 दिवस प्रसारमाध्यमांवर ते चालूच आहे किंवा काँग्रेसमुळं तुम्ही किती मोठे झालात हे लोकांनी देखील सांगितलेलं आहे त्यांना. नाही, आता काय शेवटी सुरुवात कुणी तर केल्यावर पुढं बोलणं चालणं हे होत राहतं. तरी देखील अजून तुम्ही जसं म्हणताय की काही गोष्टी घडतायत, त्यामुळे वेट अँड वॉच. मी प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतात या बाबतीत. मी बोलणं संयुक्तिक नाही. पहिलं वाक्य माझं होतं की मी बोलणं संयुक्तिक नाही. धन्यवाद.
अजून निवडणूक सुरू होते, सगळे जातील ना. निवडणूक सुरू झाल्यावर सगळेजण जातील ना, काय अडचण नाही. शेवटी ज्यावेळी निर्णय होतो फॉर्म भरायचा, संध्याकाळी डिक्लेअर झाल्यावर दुसऱ्या दिवशी जेवढे उपस्थित होते तेवढे ताबडतोब फॉर्म भरायला गेले. शेवटचा दिवस होता. नाही, आता भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, कोण खिडकीला लोंबका लागलंय, कोणाचं काय होणार आहे कळत नाही. कारण की आता काय चाललंय भाजपमध्ये, 70 सीट विधानसभेला वाढणार आहेत, 500 जणांना आश्वासनं मिळणार आहेत की या 70मध्ये तुम्हाला सुद्धा आम्ही तिकीट देतो. तशी अवस्था आहे. डिलिमिटेशनची स्वप्न येणाऱ्या प्रत्येकाला डिलिमिटेशनची स्वप्न त्या ठिकाणी दाखवली जात आहेत. बाकी काही नाही. सगळ्यांना निवडणुका लागल्या की कळेल की कुणाला कुणाचं स्वप्न पूर्ण व्हायला लागले आणि कुणाचं नाही. आमची रिकामी होणार नाही. सामान्य माणसं आमच्या बरोबर आहेत. हे दबावातून गेलेले सगळे आहेत. कुठल्या वैचारिक दृष्ट्या जात आहेत हे लोक, अडीअडचणीमुळे जात आहेत किंवा दबावामुळे त्या ठिकाणी जात आहेत, मनापासून जात आहेत काय? खाजगीत तुम्ही भाजपच्या लोकांना विचारा, आज मूळ भाजपच्या लोकांची अवस्था काय आहे भाजपमध्ये, त्याचाही विचार करा. मंत्रिमंडळाची यादी बघितली तर लक्षात येईल की मूळ भाजपची किती मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि हा जो काय फुगा आहे, फक्त लोकसभा एकदा देशामध्ये सत्तांतर झालं की किती लोक भाजपमध्ये राहतील हे आपल्याला दिसून येईल. नाही, आम्ही काँग्रेस पक्षाला देखील डिलिमिटेशनची आता कमिटी ऑलरेडी केंद्र स्तरावर झाली अपॉइंट. आम्ही देखील पक्ष म्हणून त्यात भूमिका घेणार की ज्यावेळी नियमावली येईल त्यावेळी ते व्यवस्थित नियमाप्रमाणे होईल का याच्यावर पक्ष म्हणून आमचं लक्ष असणारच आहे देश पातळीवर. कारण की डिलिमिटेशन लोकसभा आणि विधानसभा सगळ्यासाठी असणार आहे. त्यामुळे आमचं देश पातळीवर या गोष्टीवर आमची देखील कमिटी होईल. आम्ही देखील त्यामध्ये लक्ष घालू. मला वाटते मूळ पक्ष त्यांचा नाही. आता हल्लीच भाजपमध्ये गेले होते, तुम्हालाही माहित आहे. आज हायकोर्टमध्ये गोकुळच्या निवडणुकीचा निकाल आहे. त्याच्यावर कळेल की निवडणूक आत्ता होणार, पुढं होणार. कारण की राज्यामध्ये 2,30,000 कोऑपरेटिव्ह संस्था आहेत, हाऊसिंग सोसायटी, पतसंस्था, विकास सेवा संस्था, दूध संस्था, अशा 2,30,000 संस्था आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्र शासनानं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक कायदा केला की मुदत संपली की पूर्वी आहे ती बॉडी कंटिन्यू राहायची हाऊसिंग सोसायटीत सुद्धा पुढची निवडणूक लागेपर्यंत. परंतु आता प्रशासक नेमायचा नवीन कायदा हा शेवटच्या दिवशी घाई गडबडीने केलेला, अजून राज्यपालांची सही व्हायची आहे. त्यामुळं कदाचित तो गोकुळसाठी असेल असं मला वाटायला लागलं आता, कारण की गडबडीनं केला होता. त्यामुळं पूर्वी काय नियम होता की एखादी बॉडीची मुदत संपली तर तीच बॉडी कंटिन्यू व्हायची. त्यामुळे आता आज हायकोर्टात आमची याचिका आहे की निवडणुका वेळेवर घ्याव्यात. बघू काय होतंय. धन्यवाद. नाही, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष त्यांचा प्रोग्राम 4 वाजता आहे, त्यामुळे ते 4 वाजता येणार आहे. कारण की त्यांचं शेड्यूल वेगळं आहे आणि शहराचं शेड्यूल वेगळं आहे. जरा पॉझिटिव्ह राहा की आम्ही एवढं धडपड करायला लागलोय आणि विरोधी पक्ष राहिला पाहिजे का नको व्यवस्थित. मग आम्ही आहे ना ताकदीनं. तुम्ही असं जरा आम्हाला बळ द्या सगळेजण. यही इसी का जायजा बोलेंगे किसने काम किया है. जो अगर एग्जिस्टिंग पदाधिकारी है वो बोलेगा मुझे कंटिन्यू करो, तो ये लोग ये पूछेंगे 3 साल भाई आपने क्या किया ये बताओ मुझे. इलेक्शंस लगे थे म्यूनसिपल कॉर्पोरेशन में, तब आपने काम क्या किया, कौन से वार्ड में क्या काम आपने किया, विधानसभा के चुनाव हुए उसमें आपने क्या योगदान दिया, ये पूरा पूछेंगे. वैसे इसलिए मैंने कहा कि विनोद जी जो आए इनका ये 4था अभियान है. तीन राज्यों में वो जा चुके हैं, उन्होंने जायजा लिया है, तो बहुत ही एक्सपीरियंस्ड ऑब्जर्वर हमें मिले. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.